म्हणजे कोण पात्र आहे या दीक्षेला, म्हणजे त्यासाठी BSc व्हायला पाहिजे का इंजिनियर व्हायला पाहिजे, काय आहे पात्रता काय याची. त्यामुळे काही नाही, अशिक्षित असलं तरी त्यालासुद्धा मिळू शकते ही दीक्षा. अजिबात शिकला नाही त्यालासुद्धा मिळू शकते. त्याची इच्छा पाहिजे, त्याची फक्त इच्छा पाहिजे. मग समजा माझी इच्छा आहे असं मी म्हटलं तर मला मिळेल का दीक्षा? का नाही मिळणार? जरूर मिळेल. असं म्हटल्यानंतर मग म्हटलं चला जाऊया आपण आज, विचारू, द्या दीक्षा. मी विचारतो असं असं यांचं म्हणणं आहे, यांना पण दीक्षा पाहिजे असं ते म्हणतात. तर महाराजांनी माझ्याकडे असं बघितलं, म्हणले आजकालची तरुण मुलं भांगपट्ट्या करणार बरं का, तोकडे कपडे, टाईट कपडे घालणार, काही स्नान संध्याकाळी करणार नाही, जानवं घालणार नाही, मंत्राचा कुठल्या जप करणार नाहीत, काही नाही. काय यांना दीक्षा देऊन काय उपयोग आहे? हां मी आता असं करतो, उद्या सकाळीच त्यांना एक संधीचं पुस्तक आणून देतो आणि मंत्र आपला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तो त्यांना म्हणायला सांगतो, त्याचा ते जप करत राहतील. हां म्हणजे असं काही केलं तर मग बघू पुढे, असं लगेच महाराज म्हणाले.